नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला, आज मी तुम्हाला जुन्यापासून नवीन काहीतरी बनवून दाखवत आहे. इथे मी आपल्याकडे ज्या 2 कलरच्या साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये होत्या त्याच साडीचा वापर करून अतिशय सुंदर असा घागरा तयार करून दाखवत आहे. ह्याचा सुंदर असा यूज होणार आहे. आपल्याला जुन्या झाल्या की साड्या नकोशा वाटतात आणि त्या उगीचच अशा कपाटात पडून राहतात. मी इथे पहा, नेटचा भाग होता तो वेगळा करून घेतलेला आहे आणि वरती पदराकडच्या साईडला कापड असं होतं, तो भाग वेगळा केलेला आहे. तर त्याचाच वापर इथे मी अस्तर म्हणून केलेला आहे. बिलकुल 1 रुपयाही इथे खर्च नाही केलेला आणि चुटकीमध्ये तयार होणार आहे. सेम टू सेम आपण जसा पेटिकोटला प्लेट टाकतो किंवा फ्रॉक शिवायला तशाच प्लेट मी ह्या कपड्याला टाकून घेतलेल्या आहेत. दोन्ही नेटचं कापड आहे त्यालाही तशाच टाकलेले आहेत आणि ज्याचा मी अस्तर म्हणून वापर केलेला आहे त्यालाही तशाच टाकलेले आहेत. पूर्ण साडीचं कापड इथे ह्या घागऱ्यासाठी वापरलेलं आहे आणि थोडंसं नेटचं कापड अगदी 70 सेंटीमीटर वगैरे असं मी कापून साईडला ठेवलेलं आहे. त्याचा मी ब्लाऊज तयार करणार आहे. पण घागरा किती सोप्या आणि सुंदर पद्धतीत तयार होत आहे पहा. असं घ्यायला गेलं तर खूप महाग पडतात आणि सेम इथे आपण पेटिकोटला जसा नेपा लावतो तसाच मी लावलेला आहे. खूप सोपा आहे, कोणीही अगदी इजी बनवू शकतं आणि याचा वापर पण सुंदर असा होणार आहे. दिसायला खूप छान दिसतो रेडी झाल्यावरती. आणि ते ओढणीसाठी मी जे कापड आणलं होतं वेल्वेटचं त्याचा वापर न करता मी ते आपली ड्रेसवरचीच एक ब्लॅक कलरची ओढणी होती तिचाच वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे बिलकुल तुम्हाला 1ही रुपया खर्च नाही. तुमची अगदी कपाटात पडून वाट बघत असलेली साडी बाहेर काढा आणि असा एखादा घागरा तुम्हीही शिवून घेऊ शकता. ओढणीचा चांगला यूज, मॅचिंग तुम्ही शोधून आणा किंवा मग त्याच्यावरती बांगड्या मॅच करू शकता. वेगवेगळ्या जसा तुम्ही कलर वापराल, तुमच्या साडीला जशी लेस असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे घागरा स्टिच करू शकता. ही साडी एकाच कलरची आहे, गोल्डन क्रीम कलर आहे. त्याच्यामुळे इथे दुसरा कोणताही कलर मला वापरता आलेला नाही म्हणून मी इथे ब्लॅक कलरची ओढणी वापरणार आहे. हे पहा किती पटकन झालेलं आहे. प्लेट मारलेलं कापड असं मी नेप्यावरती जोडून घेतलेलं आहे. पेटिकोटला आपण घेतो त्याच पद्धतीने आणि उलट्या साईडने फोल्ड करायचं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग अतिशय सुंदर दिसणार आहे. अगदी पटकन होतं, कुठेही चुकत नाही, काही होत नाही. सहज कोणीही शिवू शकतं हे. म्हणजे तुम्हाला अगदी जास्त काही टेलर कामामधलं येत नसेल तरी तुम्ही शिवू शकता. नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे मला थोडंसं काहीतरी त्याचा उपयोग होईल आणि तुमच्याही लक्षात येईल की मी हा घागरा कसा शिवत आहे. आणि जाता जाता सबस्क्राईब पण करून जा, म्हणजे माझा 1 सबस्क्रायबर वाढेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा घरच्या घरी तुम्ही ही वस्तू ट्राय करा. खरंच आपले पैसेही वाचतात आणि पडून राहणाऱ्या वस्तूही कारणी लागतात. इथे आता हा नेपा एकदम प्लेन झालेला आहे पहा, त्याच्यामुळे थोडासा हा दिसायला छान नाही दिसणार. त्याच्यासाठी मी त्याच साडीची लेस काढून ठेवलेली होती, भरपूर लेस होती, त्याच्यामुळे तिचा मी इथे असा वरच्या बाजूलाही वापर करणार आहे जेणेकरून दिसायला खूप सुंदर असा दिसणार आहे. म्हणजे वरचा नेपा तुमचा प्लेन दिसणार नाही, लेस लावल्यामुळे त्याला छान असा लुक येणार आहे. वरती आपण फोल्ड केलेला आहे त्या अगदी कट टू कट वरच्या बाजूला आपण त्याला शिलाई मारायची आहे जेणेकरून तुम्हाला आतमध्ये नाडी टाकता येईल आणि शिलाईमध्ये कापड घावणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि ही लेस नेफा लावलेला आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे, त्याच्यामुळे इकडच्या बाजूने जोडता वेळी सुद्धा आपला नेफा बिलकुल इथे असा शिलाईमध्ये घावणार नाही. हे पहा इथे ओपन आहे, इथून आतमध्ये आपण नट टाकू शकतो आणि इथे असं क्रॉस आहे डिझाईन ही, त्याच्यामुळे तुम्ही सावकाश अशी मी इथे शिलाई मारून घेणार आहे. ह्याला स्टोन भरपूर आहेत. तुम्ही तुमच्याकडे कशी साडी असेल त्या पद्धतीने त्याचा वापर करून अतिशय सुंदर सोप्या अशा पद्धतीत असा छानसा घागरा शिवू शकता. साड्या पडून तरी काय होणार आहे, आपण घालतच नाही कारण प्रत्येक फंक्शनला आपण नवीन साडी घेतो. आता ट्रेंड आली की नवीन साडी घ्या. मग अशा साड्या खूप महागड्या असल्या तरीही त्या कपाटात पडूनच राहतात. मग पडून राहण्यापेक्षा असा काहीतरी उपयोग केला तर खरंच किती सुंदर होतं. हे पहा किती छान कमीत कमी वेळामध्ये असा घागरा तयार झालेला आहे. ह्याचा ब्लाऊजचा सुद्धा मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवला होता,
तो ब्लाऊजसुद्धा किती सुंदर अशा पद्धतीने मी बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने तुमचं थोडंसं माइंड वापरून छान वेगवेगळी डिझाईन अशी तयार करून इथे लावू शकता. मला ह्याला लटकनसुद्धा सुंदर अशा बनवायच्या होत्या, पण मला लेस नंतर कमी पडली कारण मी ब्लाऊजला भरपूर अशी लेस लावली. त्यामुळे मग लेसचा इथे मला नाही वापर करता आला. लटकनसाठी जर मोठे मोठे लटकन लावले असते तर इथे खूप सुंदर अजून दिसला असता, तर मी तसं नाही लावलेली. तुम्ही थोडीशी लेस वाचवली तर इथे लटकनसुद्धा लावू शकता किंवा मग विकतसुद्धा आणून मोठे मोठे असे लटकन येतात ते लावू शकता. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे ब्लॅक ओढणी आहे, त्याच ओढणीचा मी इथे वापर करणार आहे आणि याला थोडंसं छान दिसण्यासाठी त्याच साडीमधली जी लेस वाचवली होती ती लेस मी इथे लावणार आहे. त्याच्यामुळे ही ओढणी अगदी परफेक्ट अशी मॅच होणार आहे. आणि ओढणी मॅच होण्यासाठी याच्यावरती मी ब्लॅक कलरच्या बांगड्या मॅचिंग घेतल्या आहेत, कारण ओढणी अतिशय कॉन्ट्रास्ट होणार आहे. घागरा गोल्डन क्रीम कलरचा असल्यामुळे ह्याला ब्लॅक कलर कुठेच नाही, म्हणून मी इथे ब्लॅक कलरच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. पहा ब्लाऊज किती सुंदर आणि घागरा किती छान झालेला आहे. आवडला असेल तर लाईक शेअर